महाराज परिपाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवांधी जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविले मांदी वैष्णवांची कल्याणी काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी तुका म्हणे तेथे सुखा काय आवडे राहे समाधाने चित्ताचिया करील ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी पांडुरंगा करो जयांचे केल्या स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळवेडा बोले करील ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप आणि अखंड समाधी धन श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधी सोहळ्याला आणि आपण सर्व मंडळी वारकरी मंडळी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपण सर्वजण ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित आहात। या ठिकाणी या छोट्याशा मंडपात छोट्याशा बुवांच्या मुखातून तुम्ही आपल्या प्रकारचं कीर्तन श्रवण करणार आहात। आजच्या कीर्तन सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग कोणाचाच पाप नाही। या अभंगाचा काही अभंगाचा अत्यंत परिचय आहे। रूप पाहता लोचनी मला वाटते सामान्यातला मनुष्य म्हणून असला तरी सुंदर ते ध्यान या अभंग सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला पाठ असतात तसा हाही अभंग सर हा अभंग प्रासंगिक आहे। आजचा जो अभंग आहे हा प्रासंगिक अभंग आहे। काही प्रसंगाच्या निमित्ताने अभंगाची निर्मिती अशा प्रकारची काय निर्मितीचं कारण आहे तर हा ज्ञानेश्वर महाराजांनी एका धरणीकऱ्याला केलेला उपदेश म्हणजे आजचा अभंग विठ्ठल बबन महाराजांनी या छोट्याशा उत्सवाचं मला वाटतं यावर्षी सप्ताच नाही काय कारण निमंत्रण फार उशीर आलं मला पण लता म्हणत असते आमचं आपले फार शेवटच्या याच्यावर गाडी मोडीला येतं पण ते आमचं होत सप्ताह होतो चला काही
चांगलं दैव आहे, चांगलं भाग्य आहे. त्यांना आपण सर्व नातेवाईक मंडळी तुम्ही सगळे साथ देता, ठीक आहे ना. रामेश्वर महाराज, रामप्रसाद महाराज, बोबडे महाराज, ही सगळी तुम्ही सगळी मंडळी शेजारी धर्म पाळतो आपण. या कीर्तनाला आपण सगळेजण उपस्थित आहात आणि आनंद घेतोय आपण, कारण हा कालावधी अत्यंत पवित्र अशा प्रकारचा आहे. कारण भगवान इथे ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला प्राप्त आहे. सध्या भगवान अलंकापुरीमध्ये आहेत, आणि ते मग सगळं समाधी सोहळा झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा आणि पंढरीला जाणार आहे. मेळाव्याला घेऊन नामदेवरायांची पालखी सुद्धा, म्हणजे नामदेवरायांची पालखी अलीकडे अनेक दिंडे असतात. नामदेवराय सुद्धा ज्ञानोबरांचे भेटी सगळे महाराष्ट्रातले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि या समाधी सोहळ्याच्या उत्सवाला उपस्थित राहत असतात. ज्ञानोबराय म्हणतात ना, यात्रा अलंकापुरा येती. जे अलंकापुराला अलंकापुरीच्या ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या यात्रेला जे येतात ते आवडती विठ्ठला, ते देवाला फार आवडतात. पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. आणि म्हणून नामदेवराव अलंकापुराशी पांडुरंग आले सध्या आहे तिथे भगवान समाधीस्थ केले ज्ञानदेवा. ज्ञानोबरांना समाधी दिल्यानंतर मग काय भाग्य आहे, आमच्यासारख्यांचं काय भाग्य आहे, हे की नाही. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचा मान आमच्या कान्होराज महाराज पाठक यांचा आहे. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलेलं आहे. आमच्या गावाजवळ केंदूर गाव आहेत, कान्होराज महाराज पाठक तिथले आहेत. आजही मीना मंडपाच्या आतला जो मंडप आहे तिथे आज केंदूरकरांचा कीर्तनाचा द्वादशीच्या दिवशी घटला असेल तर मग कमी जास्त होतं. अगर 1-2 वेळा त्रयोदशीला मी कीर्तनाला आतमध्ये मंदिरात गेलेलो आहे. तो मान जो आहे तो आम्हाला आहे, म्हणजे आमच्या शिरूर तालुक्याला आहे. कान्होराज महाराजांनी समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय आनंदाने समाधी लागली. तशी ज्ञानेश्वर महाराजांना समाधी लागत नव्हती. पण सगळ्या संतांनी, त्यावेळेस गोरोबा काका होते, सखोबराय होते, सवता महाराज होते, तत्कालीन जेवढे म्हणून संत होते तेवढे संत हजर होते. आणि सगळ्या संतांनी, गुरुजी सगळ्या संतांनी सांगितलं की ज्ञानोबरांच्या समाधीच्या सोहळ्याचं कीर्तन कान्होराज महाराज पाठकांचं होईल. आता अलीकडे शासनाने 750वा जयंती उत्सव साजरा केला आणि त्याला मी 4-5 दिवस हजर होतो. त्या उत्सवाला केवढा मोठा समाज, एवढा तो आनंद. असं आता आहे. आता कितवा समाधी सोहळा आहे मला काय त्याचं काही चिंतन करून नाही आलो. पण ज्या अर्थी 750 वर्ष त्यांच्या जन्मोत्सवाला झाले त्या 700 वर्षाच्या अधिक काळ समाधीला
729वा समाधी सोहळा. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. आपण भाग्यवान. जे जे अलंकापुरीला आले यात्रेला, जे जे अलंकापुरीला आले यात्रेला, पांडुरंग त्यांच्या प्रसन्न अशा प्रकारचा आहे. आणि मला वाटतं ज्या ज्या घरच्या मंडळींनी तुम्हाला अडवलं नाही तेही भाग्यवान आहेत. नाहीतर जाऊ नका म्हटल्यावर नाही जाता येत. बरेच अडचणी अशा. तेव्हा कुठल्या तरी निमित्ताने आपण आळंदीमध्ये आलेला आहात. इंद्रायणीचं स्नान निदान आठवण तरी करावी. नका जाऊ स्नान. मी काय तुमचे विचार न करीत नाही तुम्ही जाता का म्हणून इंद्रायणी. मी मात्र जातो. कुठल्या तरी निमित्ताने आपल्याला या समाधी सोहळ्याचा आनंद आपल्याला मिळतो आहे. कालपासून सुरू झालं नाही का छोटासा आपला हा छोट्या खाणी सप्ताह. आज दुसरा दिवस. आज हरिदिन आहे, आज एकादशी अशा प्रकारचे, परवा द्वादशी आणि मग त्रयोदशी समाधी सोहळ्याचं अशा प्रकारचा दिवस. तेव्हा हा कालावधी अत्यंत पवित्र आहे, मंगल अशा प्रकारचा आहे. कारण ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचा हा कालावधी आहे. या कालावधी या कालावधीसारखा कालावधीच नाही दुसरा. आता परत केव्हा आपण आळंदीला येऊ? परत केव्हा येऊ आळंदीला आपण? समाधी सोहळ्याशिवाय काय आपलं येणं? कारण आपण सगळी संसारातली माणसं. आपल्याला कर्तव्यातून वेळ मिळेलच असं सांगता येत नाही. पण आपण म्हणजे वर्षभराने पुढे समाधी सोहळा मध्ये नाही. विठाला आजचा अभंग हा निमित्ताने काहीतरी एक धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये धरणं धरून बसला. तसं एखादा मनुष्य येतो, आपण त्याला पैसे एखाद्याने पैसे दिलेले असतात. सर शे माणसाला पैसे दिले तो लवकर देतच नाही. मग हा जो ज्याने दिले तो तिथे म्हणतो तू पैसे दिले तर ठीक, नाही तर इथे मी कदाचित प्राणत्याग करेल पण मी इथून हलणार नाही. याला म्हणायचं धरणं. याला सगळे काही या परिसराचं मोठं भाग्य आहे. अलंकापुरी परिसर जो आहे पंचक्रोशी आहे. पंचक्रोशीतले लोक तर भाग्यवानच आहेत. हे कोण आपापल्या जिल्ह्यातून आलं, कोण आपापल्या तालुक्यातून आलं, कोण राज्याच्या सीमेवरून आले. आणि आमचे ही मंडळी सुरतहून आले ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी, दर्शनासाठी. लांबून येणं खर्चही जास्त लागते की नाही. जायचं यायचं असतं परत सगळ्या गोष्टी. तर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. सर शिक्षक आहेत म्हणजे मराठी सुरतला सर्व्हिस करून मी आता येताना बोललो. मी कोणाला तरी सांगत होतो आतमध्ये बसल्यावर ते येतात म्हणजे डीजेच्या उत्सवाला येतात. आषाढीच्या टायमाला 4 दिवस का होईना पालखी सोहळ्यासाठी आणि आता ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी ते येतातच. आपण सगळेजण आपापल्या जन्मभूमीतून या ठिकाणी वेळ काढून समाधी सोहळ्याला आपण आलो. आपली धन्यता आहे. मी चिंतन करत होतो की हा जो अभंग आहे हा काही प्रसंगाने निर्माण झालेला आहे. लक्षात कोण एक ब्राह्मण धरणेकरी
आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये धरणं धरून बसलेलं आहे की माऊली मला मला तुमच्याकडून मला धन मिळालं पाहिजे, तुम्ही मला धन दिलं पाहिजे, अजून तुम्ही मला ज्ञानही दिलं पाहिजे. माझ्याकडे ज्ञानही नाही, माझ्याकडे धनही नाही. मग तुमच्यात मोठं सामर्थ्य आहे ना, तुमच्यात फार मोठी शक्ती आहे ना, फार मोठे सामर्थ्य आहे ना. मग माऊली मला तुम्ही ज्ञान द्या आणि मला तुम्ही धन द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्याला, बाबा स्वप्नामध्ये सांगितलं, बाबा हे आळंदीचं कोर्ट सध्या बंद आहे. आता आळंदीचं कोर्ट या काळात बंद आहे. बाबा तू आला हरकत नाही, पण मी समाधीस्थ आहे. बरं काय करू शकत नसतात, परंतु हे एकमेकाला केवढा मान आणि मोठेपणा देणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बाबा तुला धनही पाहिजे ना आणि मानही पाहिजे ना, ज्ञानही पाहिजे, तर हे आळंदीचं कोर्ट बंद आहे सध्या. मी समाधीमध्ये आहे. इथून देहूगाव जवळ आहे 17 किलोमीटर. तू तिथे जा आणि तुला जे पाहिजे ते तुकोबरांच्याकडे मागणी कर. तुकोबरा तुझी सगळी मनोकामना पूर्ण करतील. इथून आळंदीतून निघालेला आहे. तेवढा 700 वर्षाचा काळ आहे तो, आणि तो देहूला गेलेला आहे. त्या ठिकाणी तुकोबरांचं त्याला दर्शन झालेलं आहे. तुकोबरांच्या चरणावर त्याने मस्तक ठेवले. निघसी संताची रात्री मारुती बाबांचं कीर्तन होतं सर इथे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देवा. मग सगळे संतांची जेवढी आठवतील तेवढी प्रमाणे मी त्यांना दिली. आबा खुश, आबा कुठे? त्यांना इकडे दशमी होती काल. आबांना बोलवलो, म्हटलं मला दशमी नाही, मी जेवतो. तेव्हा त्या ठिकाणी आपलं चिंतन हे चालू होतं की त्या धरणेकराला तुकोबरायांचं भेट झालेली आहे, दर्शन झाले आणि तुकोबरायांच्या चरणावर मस्तक अशा प्रकारचं ठेवलेलं आहे. श्री संतांचे माथा चरणावर संतांनी करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. तुकोबरांनी त्याला येण्याचं कारण विचारलं, बाबा कुठून आलात, कशा करता आलात, तुम्ही माझ्याकडे अतिथी म्हणून आलात, काय सेवा करू तुमची, काय अपेक्षा आहे तुमची, अशा प्रकारची तुकोबरांनी त्यांना विचारलेली आहे. ते ब्राह्मण धरणेकरांनी सांगितलं की मी ज्ञानोबरांच्याकडे गेलो, ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये मी तिथे 1-2 दिवस अनुष्ठान करून म्हणजे हलायचंच नाही इथून असा निश्चय केला होता. ज्ञानोबरा भेटल्याशिवाय ज्ञानोबरांनी सांगितलं हो इथे तुम्ही देऊ लागा, म्हणून मी त्यांच्या सांगण्यावरून
देहूला आलेलो आहे, मला ज्ञान पाहिजे आणि मला धन पाहिजे. खरे माणसाला ज्ञान असलं का त्याला धन मिळतच बर का. आणि ज्याच्याकडे धन असतं त्याच्याकडे ज्ञान असतच असं काही नाही. हे समीकरण जगा वेगळं आहे बाबा. धनवानाकडे ज्ञान असेल असं वाटत नाही, त्याच्याकडे बुद्धी असते पण ती बुद्धी तमोगुणी असते. मला ज्ञानही पाहिजे आणि मला धनही पाहिजे. म्हणून तुकोबारांनी विचार केला. आता ज्ञानोबारांनी आपल्याकडे पाठवले. तुकोबारांचे उद्गार आहे बरं का, म्हणजे बघा तुम्ही. ज्ञानेश्वर ब्राह्मण लगेच उद्गारले की ज्ञानोबारांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं, त्यांच्याकडे काय कमी? त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीची वाण आहे, कुठल्या गोष्टीची उणीव आहे? त्यांच्याकडे काय कमी आहे? काय ज्ञानेश्वरी उणीव? ज्ञानेश्वर महाराजांकडे काय वाण आहे, काय उणीव आहे? सगळं आहे त्यांच्याकडे. तीही पाठविले धरणी. त्यांनी मला धरणी करायला माझ्याकडे पाठवलं. तुकोबारांना खेद झाला या गोष्टीचा. एखाद्या मोठ्या माणसाने फार मोठा सन्मान द्यावा, आपल्याला फार मोठमोठ्या पदव्या लावावा. बाबांनी एकदा उद्घोषित केलं होतं मारुती बाबांनी. म्हणले हे बुवा म्हणजे हे वारकऱ्यांचे विभीषण आहे. मग सगळीकडे बाबा बोलले म्हटल्यावर सगळी. तसं तर माझी लायकी तर कणभराची सुद्धा नाही. माझी लायकी कणभराची सुद्धा. मोठी माणसं की ज्यांना भारतरत्न प्राप्त झालं पंडितजी. आपल्याला काय, आपली काय पात्रता आहे, आपली काय योग्यता अशा प्रकारचे. पण मोठ्या माणसांचं बोलणं सगळे लोक स्वीकारतात. काही लोक नावासाठी प्रसिद्धीसाठी मर करतात. गायनाचार्य विनोदाचार्य सप्त स्वराची सुद्धा कल्पना नसते. क्षमा करा मला. 7 शुद्ध स्वरांची सुद्धा कल्पना नसते. काही 4-2 चाली येत असतात, परंतु गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनाचार्य, आचार्य, कीर्तन केसरी आचार्य असं पदव्या फार स्वस्त झाल्या. वारकरी संप्रदायाने धरणेकरी थोडे खिन्न झाले आणि म्हटले ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवावं. त्यांच्याकडे काय कमी आहे, त्यांच्याकडे काय उणीव आहे? काय ज्ञानेश्वरी उणीव पाठविले. ज्ञानोबारांचा आदेश आहे, यांना धन द्या आणि यांना काय द्या, ज्ञानही द्या. तर त्या ज्ञानासाठी तुकोबारांच्या गाथ्यामध्ये 11 अभंग आहेत. 11 अभंग आहेत. तुकोबारांनी ते धरणे करायला उद्देशून बोललेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे देवाचे उचित उचित 11 अभंग त्यांना उद्देशून केलेले आहेत तिथे गाथ्यामध्ये. आणि एक श्रीफळ आणलं त्यांनी, त्याला ते कोरलं श्रीफळ आणि त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरावर काय केलं तुकोबारांनी, सोन्याच्या मोहरा त्याच्यामध्ये भरल्या. त्या अभंग 11 अभंग ज्ञानासाठी आणि त्या सोन्याच्या मोहरा श्रीमंत होण्याकरता, धनासाठी
तुकोबरांनी ते पण देवाचे उचित एकादशाभंग. पण त्यांना तुकोबरा कळाले नाहीत, त्यांना खरं नाही कळतो. अहो घरातला चांगला माणूस कळना माणसाला. घरातला एखादा चांगला माणूस बुद्धिवान माणूस असला तर त्याला म्हणतात हा नको आम्हाला शिकू, नको आम्हाला सांगू, अशी परिस्थिती एकादश अभंग दिले ते म्हणलं हे कशाला, हे अभंग हे वारकऱ्यांसाठी, मला काय याचं, मला काय केलं त्याचं. आणि हे नारळ दिले हे सुद्धा हे बरं. अलीकडे नारळ काय तरी खाली घालायची सवय नाही तर नारळ फेकून आणतीस डोक्यामध्ये. हाच वाईट दिवस आहे. काय काय कीर्तन करायला तर जर कीर्तन नसेल, कीर्तन नसल्या पण त्या दिवशी जर कीर्तन नसलं आणि जर खाडा असेल काही तर त्यांना झोप येत. त्यांना काय त्यांना सवय झाली असती, रोज कीर्तनाची सवय झाली असती. श्रीफळ घ्यायची सवय, त्याच्या खालची घ्यायची सवय झालेली असते. त्याच्यामुळे हे कीर्तनकार बा उलथे पालथे म्हणजे आपल्यासारखेच उलथे पालथे पडत होते. तेव्हा त्या मंडळींनी विचार का आज झोप आहे ना तुम्हाला, चांगला विश्रांतीचा दिवस आहे, आज काय कीर्तन नाही, कथा नाही, काही नाही, कुठे साथीला नाही तुम्ही, आज विश्रांती घ्या ना. पण तुम्ही पापडासारखे त्या कुशीन त्या असं का होतंय तुमचं. तो म्हटलं काय नाही येत झोप मला. तिने ओळखलं, हुशार होती, बुवाची बायको हुशार असावी बरं, धर्मपत्नी हुशार असावी. सर तुम्हालाच म्हणजे तुम्हाला समाजालाच चांगलं असं, आम्हाला अपेक्षा नाही का. नाही कीर्तन करायची धर्मपत्नी चांगली होती. आता मी जरा हुशार असावी, हुशार काही वेळेस पुरुष जरा हुशार असतो तर स्त्री जरा बुद्धिहीन असते, तेही जमत नाही. आणि दोन्ही हुशार असले तरी तेही बिलकुल. खर तर कीर्तन सेवा करण्याची सौभाग्यवती बुद्धिमान अशा प्रकारचे असतात. आलं गेलं अतिथी आलेला सन्मान व आपला माणूस कथा कीर्तन करतोय त्यालाही ओळखलं पाहिजे. त्याला ओळखलं पाहिजे. तर मग आपण काय आपण चिंतन हे करत होतो किंवा ते झोपच आहे ना तर कीर्तन करत उलथ तिच्या लक्षात आलं याला आज का झोप येत नाही, आज तारीखच नाही. मग तिने आपलं पाकिट आणलं एक मोकळं, त्याच्यात 200 रुपये घातले आणि एक नारळ आणलं. नारळ उठून त्यांना उठवलं आणि मग ते नारळ त्यांना दिलं आपल्या पतीला. दिल्याबरोबर म्हणले आता दिल्याबरोबर 2 मिनिटात झोपला काय की त्या धरणीकरणीच्या ज्या श्रीफळामध्ये कोरून तुकोबरांनी सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या ते किती किमतीचं सोनं असेल. आज ते 5-10 कोटीचं असेल एवढं अशा पद्धतीने दिलेलं होतं. पण देवाचे उचित त्याचे उद्गार आहेत. तुकोबरांनी खेद व्यक्त केला, त्याचा सन्मान केला, त्याला धनही दिलं, त्याला ज्ञानाचे अभंगही अशा प्रकारचे दिले. परंतु त्याने ते देवाचे उचित 11 अभंग 11 अभंग आणि तो महाफळ तुकोबर म्हणतात महाफळ त्याग करून तुमच्या ज्ञानोबर तुमच्या पायाजवळ ही सेवा मी समर्पित केली. त्याला मी देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला ओळखलं नाही. देवाचे उचित 11 महाफळ त्याग करून गेला.
महाफळाचाही त्याग केला आणि या ज्ञानात अभंगाचाही त्याग केला अशा प्रकारचा. म्हणजे त्या प्रकरणातील हा अभंग चिंतना करता धरणेकर प्रकरणातला हा अभंग तुकोबराय बोलले, बाबा तुम्ही इकडे माझ्याकडे आलात, ज्ञानोबरांच्याकडून माझ्याकडे आलात, ज्ञानोबरांनी सांगितलं तुम्हाला, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमंतीलाही पार नाही आणि त्यांच्या म्हणजे ऐश्वर्यालाही पार नाही. लक्षात, ज्ञानेश्वर महाराजांचं ऐश्वर्य अमाप अशा प्रकारचं आहे, सामर्थ्यही कमी नाही. ज्ञानेश्वर महाराज, काही लोक सामर्थ्य असतं त्यांच्याकडे, शरीर सामर्थ्य असतं, पैशाचं सामर्थ्य असतं, पण मी अशी बोललो त्याला ज्ञान नसतं. लक्षामध्ये कोणाला ज्ञान असते, कोणाला सरस्वती प्रसन्न असते, तर लक्ष्मी त्याच्याकडे पाठ फिरवलेली असते. पण ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये काय बोलायचे, ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये तुकोबरा म्हणतात, त्या धरणीकरला तुकोबरा अशा प्रकारचं सांगतात, बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे काय गुण आहे आणि काय सामर्थ्य, काय कमी, ज्यांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगात रेडा बोलवण्याची शक्ती अशा प्रकारची आहे, त्या धरणीकरला अभंगाच्या पहिल्या चरणात ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आणि अंगात रेडा बोलवण्याची शक्ती आणि सामर्थ्य आहे, त्यांनी काय केलं नसतं तुझ्या बाबतीत, तू उगाच इकडे आलास असं. म्हणजे त्यातलं अंतरंग अशा प्रकारचं बोलतात. तर खरंय ज्ञानेश्वर महाराजांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आधी किती संतांची वचन आहे, सगळ्या संतांची वचन आहे. सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्थ, नामदेव यांचं सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्थ, लक्ष्मीन संडी तयास जन्म देईल पवित्र. सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्थ. बरं गेलं तर जी महिला किंवा जे पुरुष नित्याने सुवर्ण पिंपळाची पूजा करील, म्हणजे गंध धूप दीप फल हे जे अर्पण करील, पूजा करील, सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्थ, रोज जर पूजा केली तर लक्ष्मी संगीत त्याला लक्ष्मी सोडत नाही. कारण सुवर्ण पिंपळ म्हणजे कोण आहे, सुवर्ण पिंपळ म्हणजे कोण आहे, लक्ष्मीचाच अवतार आहे. सुवर्णाचे
पिंपळाची जर अशा प्रकारची पूजा केली तर लक्ष्मीनं संडीतयास त्याला लक्ष्मी सोडत नाही आणि त्याला जन्मही पवित्र दिल्याशिवाय राहत. म्हणून ही प्रमाण वाचल्यापासून आळंद म्हणजे मंदिरात गेलो मी सुद्धा आता ते काय कधी कधी पाणी न्यायचं पण आता पाणी नेत नाही. मग आपण मनानेच मनोमय पूजा करायची, मनानेच पाणी घालायचं तिथे, मनानेच गंध लावायचा, मनानेच पुष्प अर्पण करायचं, मनानेच फळ अर्पण करायचं. आणि पूर्वी काही लोक असे मानस पूजा आलं म्हणजे तिथे प्रदक्षिणा करत असताना असे पाठ लावून पाठ घासायचं. मी तसं करतो बरं का. काय ज्ञानेश्वर काय ताकद आहे, सामान्य नाही अशा प्रकारची. बऱ्याच लोकांचा हा अनुभव आहे आणि ज्ञानोबरोबर तसं कोणालाच काही कमी पडू देत नाही का, कोणालाच काही कमी पडू देत नाही. पण हे नित्यनियमाने केलं पाहिजे बरं का, नित्यनियमाने केलं. आता आपल्याला वेळच नाही, दर्शनाला जायला वेळ नाही तर माझ्यासारखा 2-2 दिवस दर्शन जात नाही. आमच्या सौ म्हणतात जरा दर्शनाला जा, जरा घर सोडा जरा बरं का. खरे आजी गंमत आहे बरं का. अनेक संतांची वचन आहे बघा. पुढे सोन्याचा पिंपळ